Cancer Healer Center, a new beginning. गुणरत्न सदावर्तेंकडून छत्रपती शिवाजी महाराज पार्क पोलीस ठाण्यात राज ठाकरेंविरोधात तक्रार। राज ठाकरेंना अटक करा, हिंदी सक्ती विरोधातील राज ठाकरेंच्या भूमिकेनंतर सदावर्ते आक्रमक। गुणरत्न सदावर्तेंकडून विदूषक चाळे, मराठी भाषा प्राचीन असूनही प्राधान्य का देत नाही, यशवंत किल्लेदार यांचा सवाल। महाराष्ट्रात राहणाऱ्याला मराठी आलंच पाहिजे, काही जण म्हणतात हिंदी राष्ट्रभाषा, पण मला वादात पडायचं नाही, अजित पवारांकडून भूमिका स्पष्ट। कधी मराठी कधी हिंदू, राज ठाकरेंनी काय ते एकदा ठरवावं, पालिका निवडणुकीसाठी नाटक सुरू, संजय राऊतांची टीका, मोदी शहांना इंग्रजी येत नसल्यानं हिंदीची सक्ती केल्याच आहे। बीडमधील वकील महिलेच्या मारहाणी संदर्भात कडक कारवाईच्या सूचना, कुणालाही पाठीशी घालणार नाही, सक्त कारवाई करणार, अजित पवारांची माहिती। मंगेशकर रुग्णालयाचे संचालक डॉक्टर धनंजय केळकर आठवड्याभरापासून परदेशात गेल्याची माहिती। तनिषा भिसे मृत्यू प्रकरणानंतरच्या आंदोलनांच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर केळकर परदेशात, सूत्रांची माहिती। अक्षय शिंदेला ज्यांनी गोळ्या घातल्या ते बडतर्फ झाले, पण एन्काउंटरचे ऑर्डर देणारे मजेत आहेत, एन्काउंटरचे आदेश देणाऱ्यांवर कारवाई झाली नाही, उद्धव ठाकरेंचा सवाल। पोलिसांनी मुलाला मारायला नको हवं होतं, परभणीतील मोर्चात बोलताना सोमनाथ सूर्यवंशी यांच्या आई भाऊक। राजकारण हे आता अंडरवर्ल्ड झालंय, महाराष्ट्राच्या कॅबिनेटमध्ये तर सर्वच अंडरवर्ल्ड। मुंबई पुस्तक प्रकाशनातील कार्यक्रमात संजय राऊतांचं वक्तव्य। बिडवलकर हत्या प्रकरणी 2 वर्षांपूर्वीच वैभव नाईकांनी तक्रार का केली नाही? 2009 पासूनचे सिद्धेश शिरसाट आणि नाईकांचे सीडीआर तपासा, दोघांचा फोटो दाखवत निलेश राणेंची मागणी। अनधिकृत मशिदीच्या विरोधात किरीट सोमय्या आक्रमक, मुलुंड पोलिसांच्या नोटिशीनंतरही सोमय्यांचं ठिय्या आंदोलन, भोंगे काढेपर्यंत आंदोलनावर ठाम। धनंजय मुंडेंच्या आमदारकी विरोधात राजेसाहेब देशमुखांची न्यायालयात धाव, ईव्हीएम पासून दूर जाण्यासाठी 10 लाख दिले, कासलेंच्या मुंडेंवरील आरोपांनंतर देशमुख आक्रमक। बडतर्फ पोलीस निरीक्षक रणजित कासलेला 3 दिवसांची पोलीस कोठडी, रणजित कासलेवर बीडमध्ये अॅट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल। पुणे जिल्हा नियोजन बैठकीसाठी सुप्रिया सुळेंना पत्र, संसदीय समितीच्या बैठकीसाठी सुळे जाणार नाहीत, मात्र बैठकीला बोलावल्याबद्दल सुळेंनी अजित पवारांचे आभार मानले। चंद्रपूर आणि यवतमाळच्या वणीत वातावरणात अचानक बदल होऊन अवकाळी पावसाची हजेरी, वातावरणात गारवा निर्माण होऊन नागरिकांना काहीसा दिलासा। सोन्याच्या दरात 700 रुपयांची वाढ, सोनं 98,160 रुपयांवर, तर चांदीचा दरही 1 लाखापार। Cancer Healer Center, a new beginning.